श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळतील. आणि जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही मला तुमचे जर काही अनुभव असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर प्रत्येकाला बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतात. तर रोज रात्री झोपताना तुम्ही जर ही प्रार्थना केली स्वामींना आणि सकाळी उठून बघाल तर एक चमत्कार घडलेला असेल, तुम्हाला एक प्रचिती आलेली असेल आणि तुमचं मन इतकं फ्रेश आणि शांत वाटायला लागेल ना, की तुम्ही स्वतःलाच विचाराल की मी असं काय केलं रात्री की बाबा माझं मन एवढं फ्रेश वाटतंय मला. तर मी तुम्हाला प्रार्थना म्हणून दाखवते. ती प्रार्थना रोज तुम्ही झोपताना स्वामींना म्हणा. बघा, तुमचं आयुष्य नक्की बदलल्यासारखं वाटेल आणि तुमचंच तुम्हाला जाणवेल की माझ्या आयुष्यामध्ये रोज किती छान बदल होत आहेत म्हणून. तरी सर्वांना माहिती असेल प्रार्थना, पण मी तरीही तुम्हाला म्हणून दाखवते. तशी तुम्ही रोज प्रार्थना स्वामींना करा. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशीन देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तुन तणु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह परमेश्वर मनी उठला भाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निशल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. अजान हतबल भ्रमित मनीचे तळमळ कसे साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. बघा, खूप छोटीशी अशी प्रार्थना आहे सद्गुरू महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची. तुम्ही जर ही प्रार्थना मनापासून जर केली ना स्वामींना, तर स्वामी नक्की आणि नक्की तुमचे प्रश्न सोडवायला सुरुवात करतील. कारण ही प्रार्थनेमध्ये बघा, तुम्ही हात जोडून आपण स्वामींना विनंती करतोय की तुम्ही माझा अंत बघू नका म्हणून. मी तुमच्यापुढे सगळं माझं हितगुज सगळं काही मन असेल ते मोकळं करते, पण माझा अंत बघू नका. खरंच माझी खूप आवडती प्रार्थना आहे ही. आणि याचा अर्थ तर बघितला ना तुम्ही, तर खूप असा सुंदर आहे. तुम्ही रोज झोपताना ही प्रार्थना करा आणि सकाळी उठल्यावर बघा की काय चमत्कार होतात ते. तुम्ही काही दिवस करून बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि स्वामींचे जर तुम्ही झोपताना नामस्मरण करा, वाटलंच तर तारक मंत्र म्हणा. आणि तुम्हाला जेवढं वाटतं ना की तुम्ही स्वामींच्या जवळ जायला पाहिजे, तेवढं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत जा. कारण नामस्मरणाला कुठेही काही हे नियम नाही. तुम्ही कुठेही कसंही 24 तास तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नाव घेऊ शकता.
काम करताना, कपडे धुताना, स्वयंपाक करताना, काहीही असू द्या काम, तुम्ही स्वामींचं नाव घेऊ शकता. कारण स्वामींचं नाव घेतल्याने स्वामी आपल्यासोबत आहेत याची प्रचिती आपल्याला येत राहते आणि एक मनामध्ये सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. कोणत्याही कामामध्ये आपल्याला उत्साह येतो. तुम्ही हे करून बघा. जेव्हा तुम्हाला कामात आळस येतो ना, तेव्हा फक्त तुम्ही स्वामींचं एकदा नाव घ्या की स्वामी मला खूप आळस येतोय, काम करावंसं वाटत नाही, उत्साह वाटत नाही. तुम्ही हे फक्त स्वामींना एकदा बोलून बघा आणि स्वामींचं नाव घ्या. बघा तुमच्या कामामध्ये तुम्हाला कसा उत्साह येतोय तो. मी माझ्यावरनं सांगते की मी जेव्हा स्वामींची सेवा करत नव्हती, मी स्वामी सेवेत नव्हते, तेव्हा ते दिवस जे आठवले ना मला, तर असं वाटतं की मला जर स्वामी अगोदर भेटले असते तर माझं आयुष्य आज किती सुखकर आणि छान झालं असतं. पण स्वामी भेटणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला लवकर भेटो किंवा उशिरा भेटो, पण स्वामींची सेवा भेटणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. स्वामी मार्गात येणं, स्वामी सेवेत येणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही राहत. आणि जो भाग्याचा आहे, जे पुण्यकर्म काय म्हणतात ना, पूर्वीची जी काही कमाई असते त्याच्याच नशिबात स्वामींची सेवा राहते आणि त्यालाच स्वामी सेवेत त्याला स्वामी सेवेत आणतात आणि त्यांच्याकडूनच स्वामी सेवा करून घेतात. कारण कसं आहे, स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे, पण स्वामी सेवेत टिकून राहणं हे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे स्वामी सेवा करताना पण ही विचारपूर्वक करायची की आपण जर स्वामी सेवेत गेलो किंवा स्वामी मार्गात जर गेलो तर आपण टिकून राहू शकतो का. काहींचं तसंच असतं, एकदा अनुभव घ्यायचा, एखादी सेवा करायची, एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं किंवा गुरुचरित्राचं पारायण केलं आणि स्वामींना म्हणायचं की स्वामी मला अनुभव द्या, तर असं नाही होत. तुमचं एवढंही पुण्य नसतं. आपल्या हातून सतत पुण्यच घडत नाही, नकळत पापही घडत असतात. त्याच्यामुळे एकदा सेवा केली की आपल्याला फळ मिळेल असं नाही आहे. आपल्या हातून बरेचसे पाप घडलेले असतात, दोष असतात, तर ते निवारण होण्यासाठी पहिली जी काही आपण सेवेत देतो तेवढी पहिली जी काही आपली सेवा असते ती आपले पाप धुण्यात आणि दोष नष्ट होण्यातच जाते. आपले वाईट कर्म जे असतात ते कमी होताच आपली सेवा निघून जाते. आणि मग असे काही दिवस निघून गेल्याच्या नंतर जसजसे आपले पाप कमी होत जातात, आपले वाईट कर्म कमी होत जातात सेवेने, तसं आपल्याला अनुभव यायला लागतात. जसजशी आपली स्वामींची सेवा वाढत जाईल तसतसे आपल्याला अनुभव आणि प्रचिती येत असतात. तुम्हाला एकच सांगते मी की स्वामी कधीच स्वतःकडं काहीच ठेवत नाहीत. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ नाव जरी घेता ना, त्याचा पुरेपूर हिशोब स्वामी आपल्याला देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी स्वामींची सेवा करते म्हणजे माझं म्हणजे वाईटच होत चाललंय किंवा माझा वेळ खूप जातो आणि ही काय ह्यातून तर अनुभवच येत नाहीत, मग माझी सेवा वायालाच जाते. असं काहीही होत नाही. मी तुम्हाला मनापासून सांगते की तुमची कसलीच स्वामींची सेवा वायाला जाणार नाही, कसलीच नाही जाणार. तुम्ही फक्त मनापासून एकदा स्वामींना हाक मारा आणि मनापासून स्वामींची सेवा करा. बघा स्वामी धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. याची शाश्वती मी देते, कारण मी पण असेच बोलायचे. जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हा मी असेच बोलायचे, पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले तेव्हा माझं आयुष्य स्वामींनी खरंच बदलून टाकलं. मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकत, पण स्वामी आहेत. स्वामींचं अस्तित्व कधी नाकारू नका. स्वामी आहेत, असणार आहेत आणि होते स्वामी. कारण जेव्हा ते निर्गुण रूपात होते, सगुण रूपात होते, तरीही त्यांचा चमत्कार आणि अनुभव येत होते. आणि आज ते निर्गुण रूपात आहेत तरीही त्यांचे अनुभव येतात. फक्त तिथपर्यंत जाण्यासाठी आपण पात्रतेचं असलेलो पाहिजे, तेवढं पुण्य आपल्यापाशी पाहिजे. स्वामींपर्यंत सहजासहजी कोणीही पोहोचू शकत नाही. ज्याच्यामध्ये जेवढं पुण्य आहे तोच स्वामींपर्यंत पोहोचू शकतो. तर ही प्रार्थना तुम्ही नक्की करा स्वामींना आणि स्वामी सेवा करा. स्वामी नक्की तुम्हाला तुमच्या दुःखातून, संकटातून मार्ग दाखवतील, म्हणजे दाखवतीलच. तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.